सो फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधला लास्टचा टॉपिक म्हणजे 5th टॉपिक आहे इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट. आता हा जो काय टॉपिक आहे तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं की आजपर्यंत तुम्ही जे काय फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये थायरिस्टर किंवा त्याची जी काय फॅमिली बघितली तर त्याचा उपयोग कुठं कुठं केला जातो किंवा त्याचे जे काय आपण थायरिस्टर किंवा SR जो काय बघितला तर त्याचे जे काय ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन्स आपल्याला काय बघायचे आहेत तर हा जो काही टॉपिक आहे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचा. सो टोटल तुम्हाला 50 मार्कला हा जो काय आहे तो टॉपिक आहे. ठीक आहे. टोटल 7 to 8 जे काही सर्किट आहेत कंट्रोल सर्किट आहेत ते आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. सो एक एक आपण त्याचे जे काय आपलं SCR आहे किंवा थायरिस्टर आहे त्याचे ॲप्लिकेशन्स बघू. ठीक आहे. सो त्याचं पहिलं ॲप्लिकेशन आहे बॅटरी चार्जर युजिंग SCR. तर जी काय ऑटोमॅटिक बॅटरी चार्जिंग सिस्टीम असते तीच आपण SCR वापरूनसुद्धा काय करू शकतो इम्प्लिमेंट करू शकतो. त्याचे सर्किट डायग्राम आपल्याला तर मेन्शन केलेले आहे. ठीक आहे. ही जी काय बॅटरी आहे 12 वोल्ट ही असं कन्सिडर करूया की फुल्ली डिस्चार्ज बॅटरी आहे. तर कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत तर हा तुमचा सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर आहे, हा झिनो डायोड आहे बरोबर, हा ट्रान्सफॉर्मर आहे, स्विच आहे. सो हे कॉम्पोनंट्स ह्या सर्किट डायग्राममध्ये वापरलेले आहेत. तर बॅटरी चार्जिंगमध्ये कसं होईल ज्यावेळी ही बॅटरी आता समजा बॅटरी किती आहे 12 वोल्ट. सो ज्यावेळी बॅटरी डिस्चार्ज असेल किंवा अंडर व्होल्टेज असेल म्हणजे त्यात चार्जिंग नसेल त्यावेळी हे सर्किट ऑटोमॅटिकली चालू झालं पाहिजे आणि बॅटरी चार्ज व्हायला काय झालं पाहिजे सुरुवात झाली पाहिजे. आणि ज्यावेळी ही बॅटरी फुल्ली चार्ज होईल ज्यावेळी बॅटरी फुल्ली चार्ज होईल त्यावेळी हे सर्किटनं चार्जिंग करणं स्टॉप केलं पाहिजे. त्यामुळे ह्याला आपण ऑटोमॅटिक बॅटरी चार्जिंग म्हणू शकतो किंवा बॅटरी चार्जर युजिंग SCR म्हणू शकतो. सो ज्यावेळी व्होल्टेज कमी येईल त्यावेळी चार्जिंग चालू झालं पाहिजे, ज्यावेळी बॅटरी चार्ज होईल त्यावेळी काय झालं पाहिजे चार्जिंग स्टॉप झालं पाहिजे. ठीक आहे. सो सर्किटचं ऑपरेशन बघा. तर इथं काय केलेलं आहे तर सिंगल फेज AC सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे. हा ट्रान्सफॉर्मर आहे. मग हा ट्रान्सफॉर्मर काय करतो 230 व्होल्ट जे काय तुम्ही AC देत आहे त्याचं तो काय करतो 15 व्होल्ट ACमध्ये करतो, 15 व्होल्ट ACमध्ये कन्वर्ट करतो. ट्रान्सफॉर्मर काय करतो तर व्होल्टेज तुमचं शट डाऊन करतो. मग आता इथं कसं आहे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे बरोबर. मग हे 2 पॉईंट आहेत. हा आहे पहिला पॉईंट, हा आहे दुसरा पॉईंट. सो या दोन्हीच्या अक्रॉस काय करतो तो 15 व्होल्ट आणि 15 व्होल्ट एवढं व्होल्टेज काय करतो इंड्यूस करतो. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला एका पार्टला इंड्यूस करतो, निगेटिव्ह हाफ सायकलला एका पार्टला इंड्यूस करतो. पुढं काय जोडलेले आहेत बघा तर D1 आणि D2 आहेत. हे काय करतील तर रेक्टिफिकेशनचं काम करतील. जे पॉझिटिव्ह हाफ सायकलला ह्या पॉईंटला काय होईल तुमचं पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथं 15 व्होल्ट AC येईल. तो D1 काय करेल त्याचं ACचं कन्वर्जन पल्स सेटिंग DCमध्ये करेल. जे हे DC व्होल्टेज येईल ते कुठं जाईल तर ते जाईल पॉईंट Aला. म्हणजे पॉईंट Aला ह्या काय होईल तर ते जे काय पल्स सेटिंग DC व्होल्टेज आहे ते DC व्होल्टेज आपला होईल. आता काय होईल तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय झालं आहे तर पॉझिटिव्ह हाफ सायकल हा जो काय तुमचा SCR आहे तो SCR काय होणार हा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला जाणार. फॉरवर्ड बायस होईल, फॉरवर्ड कंडक्ट होईल का कंडक्ट होणार नाही, तो काय होईल फॉरवर्ड बायस होईल. मग त्याचा जो काय कॅथोड टर्मिनल आहे कुठं जोडला आहे तो बॅटरीला जोडला बरोबर. म्हणजे जोपर्यंत SCR चालू होत नाही तोपर्यंत बॅटरीला सप्लाय मिळणार नाही, याचा अर्थ बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात होणार नाही. सो मग SCR जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत बॅटरी काय होणार नाही चार्ज होणार नाही. आता समजा स्विच तुमचा क्लोज्ड आहे, इथं काय झालं आहे इथं पॉझिटिव्ह व्होल्टेज इंड्यूस झालेला आहे. आता हा SCR ट्रिगर कधी होईल ज्यावेळी ह्या पॉईंट Cच्या अक्रॉस सफिशियंट व्होल्टेज इंड्यूस होत नाही. आता सफिशियंट केवढं व्होल्टेज पाहिजे तर डायोड डायोड D3ला जोपर्यंत फॉरवर्ड होण्यासाठी लागणारा व्होल्टेज इंड्यूस होत नाही कुठं पॉईंट Cला तोपर्यंत डायोड D3 काय होते ऑन होत नाही. म्हणजे एकदा का पॉईंट Cला डायोड D3 कंडक्ट होण्या एवढं व्होल्टेज इंड्यूस झालं की डायोड D3 चालू होतं आणि डायोड D3 चालू झाल्यामुळे हा सप्लाय D3 तो काय मिळतो SCRला मिळतो. त्यामुळे काय होतं SCR कंडक्ट होतो. मग आता काय होईल तुमच्या बॅटरीला चार्जिंग करंट मिळेल आणि तुमची बॅटरी काय होईल
चार्ज व्हायला सुरुवात होईल. हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता मग इथं बॅटरीच्या अक्रॉस एक झिनर डायोड जोडलेला आहे, तो आहे 12 व्होल्टचा. तर त्याचं काम काय असतं, तर बॅटरी किती व्होल्टची आहे, 12 व्होल्टची आहे. सो हा 12 व्होल्टचा झिनर डायोड का जोडला, तर कारण त्याच्या अक्रॉस किंवा तो जो काही पॉईंट सी आहे, या पॉईंट सी किंवा असं म्हणतात की जो काही बॅटरी आहे त्या बॅटरीच्या अक्रॉस मेंटेन 12 व्होल्ट चार्जिंग करायचं काम किंवा कॉन्स्टंट व्होल्टेज ठेवायचं काम कोण करतं, तर हा झिनर डायोड. आपल्याला माहीत आहे झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरतात. त्यामुळे आणि तो अँटी पॅरलेल आहे, याचा अर्थ तो उलटा जोडलेला आहे. सो तो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरायचा असतो, त्यावेळी तो उलटा जोडलेला असतो. सो हा कॉन्स्टंट व्होल्टेज प्रोव्हाइड करायचं काम करतो. हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल, निगेटिव्ह हाफ सायकलला इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल इंड्यूस होईल. त्यामुळे काय होईल, D2 तुमचं रेक्टिफिकेशनचं काम करणार. अगेन D2 इथं कनेक्ट केलं आहे. त्यामुळे काय होईल, अगेन तुमचा D3 टू SCR कंडक्ट होईल आणि SCR तुमचा ऑन होईल आणि बॅटरी अगेन चार्ज होईल. पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकलला D1 आणि D2मुळे तुमची बॅटरी काय होते, चार्ज होते. मग आता आपली सर्किट डायग्राम कसली आहे, तर ऑटोमॅटिक बॅटरी चार्जर आहे, बरोबर. मग आता माझं चार्जिंग चालू झालेलं आहे. आता मला बॅटरी चार्ज झाल्यावर सर्किट काय झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे. मग ज्यावेळी ही बॅटरी फुल्ली चार्ज होते, ज्यावेळी माझी बॅटरी फुल्ली चार्ज होते, त्यावेळी कॅथोडचं व्होल्टेज ॲनोडपेक्षा काय होतं, जास्त होतं. ॲनोड टर्मिनल जो आहे थायरिस्टर T1 त्याच्यापेक्षा जास्त EMF किंवा त्यापेक्षा जास्त व्होल्टेज काय होतं, तर ह्या थायरिस्टर T2च्या कॅथोडला होतं. का तर ते बॅटरीचं जे काय व्होल्टेज आहे ते कुठे येणार, इथे येणार. त्यामुळे ॲनोडपेक्षा कॅथोडचं व्होल्टेज काय होतं, जास्त होतं. आणि ज्यावेळी ॲनोडपेक्षा कॅथोडचं व्होल्टेज जास्त होत असतं त्यावेळी हा ऑटोमॅटिकली काय होतो, टर्न ऑफ होतो. का तर अपकमिंग येणारा जो करंट आहे तो काय केला जातो, स्टॉप केला जातो. आणि तुम्हाला माहीत आहे जर ॲनोड करंट होल्डिंग करंटपेक्षा खाली आला तर काय होतं, ऑटोमॅटिक तुमचा SCR टर्न ऑफ होतो. त्यामुळे काय होतं, बॅटरीला येणारा चार्जिंग करंट काय होतो, स्टॉप होतो. आणि त्यामुळं तुमचं चार्जिंग इथं काय होतं, स्टॉप होतं. सो सिम्पल असं सर्किट आहे बॅटरी चार्जर युजिंग SCR. ठीक आहे. काय होणार, D3 ऑन होणार, SCR होणार. त्यामुळे काय होणार, ह्या डायोड D1 आणि D2 रेक्टिफायरमुळे तुमचा चार्जिंग करंट फ्लो होणार, बॅटरी चार्ज होणार. बॅटरी चार्ज झाली की बॅटरी चार्ज झाल्यामुळे कॅथोडचं व्होल्टेज वाढतं, कॅथोडचं व्होल्टेज आलं की SCR बंद होतं आणि तुमचं चार्जिंग काय होतं, ऑटोमॅटिकली स्टॉप होतं. सो असं आहे तुमचं बॅटरी चार्जर युजिंग SCR सर्किट. ठीक आहे. नेक्स्ट सर्किट आहे इमर्जन्सी लाईटनिंग सिस्टीम. आता इमर्जन्सी लाईटनिंग सिस्टीम कुठं वापरतात, जिथं गोडाऊन्स असतात किंवा माइन्स असतात. ठीक आहे, खण वगैरे जिथं असते किंवा एखादी डार्क रूम आहे की जिथं तुम्हाला इमर्जन्सी कायम लाईट राहिली पाहिजे, अशा ठिकाणी ही इमर्जन्सी लाईटनिंग सिस्टीम वापरली जाते. तर इमर्जन्सी लाईटनिंग सिस्टीममध्ये अगेन बघा 230 व्होल्ट ACचं 6 व्होल्ट ACमध्ये कन्वर्जन केले, त्याचं परत DC केलेलं आहे. सेम मागाच्या सारखं प्रिन्सिपल आहे. मग काय होईल बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथं काय होईल, सो रेक्टिफिकेशनमुळे आपल्याला काय होणार, तर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी साईडला हाफ वेव्ह मिळणार. ठीक आहे. मग त्यामुळं काय होईल, तर पुढे D1 आणि D2 काय आहेत, तर रेक्टिफायर आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या पॉईंटला काय मिळणार, रेक्टिफाईड DC आउटपुट म्हणजे पल्स हिटिंग DC आउटपुट मिळणार. आणि ते कुठं कनेक्ट होणार, तर ह्या 6 व्होल्ट लॅम्पला. याचा अर्थ काय होणार, तुमचा जो काही लॅम्प आहे ती लॅम्प ग्लो होणार. ठीक आहे. प्लस आणि काय होतं बघा, तर ह्या डायोड D3मुळे परत रेक्टिफिकेशन होतं आणि ह्या R1मुळे तुमची बॅटरी काय होते, चार्ज व्हायला सुरुवात होते. आता ह्या केसमध्ये हा थायरिस्टर T आहे तो टर्न ऑन होतो का, तर थायरिस्टर T1 टर्न ऑन होत नाही. कारण त्याला काय होतं, तिथं हा कपॅसिटर काय होतो, ह्या बल्बला किंवा ह्या लॅम्पला तुम्हाला काय मिळतं, सप्लाय मिळतो, हा बल्ब ग्लो होतो. प्लस हा कपॅसिटर काय होतो, चार्ज होतो. आणि ह्या कपॅसिटरमध्ये काय होतं, कपॅसिटरमध्ये व्होल्टेज इंड्यूस झाल्यामुळं कॅथोडचं जे काय तुमचं व्होल्टेज असतं ते कॅथोडचं व्होल्टेज आणि काय होतं, मग काय होतं, कपॅसिटरच्या व्होल्टेजमुळं कॅथोडचं व्होल्टेज कसं जास्त असतं,
त्यामुळे हा तुमचा SCR टर्न ऑन होत नाही. मग पहिल्या केसमध्ये काय होणार, लॅम्प तुमची ग्लो होणार, बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात होणार टू D3 आणि R1. ठीक आहे. मग काय होईल, ज्यावेळी तुमची बॅटरी फुल्ली चार्ज होईल, हा चार्जिंग करंट त्याचा काय होतो, स्टॉप होतो. ही झाली नॉर्मल कंडिशन. निगेटिव्ह हाफ सायकलला अगेन काय होणार, इथं निगेटिव्ह हाफ सायकल येईल, इथं निगेटिव्ह हाफ सायकल येईल, हा डायोड D3 फॉरवर्ड बायस होईल, परत तो पल्स हिटिंग DC व्होल्टेज देईल, लॅम्प ग्लो होईल, कॅपॅसिटर जर चार्ज होत असेल तर तो चार्ज होईल. ठीक आहे. आणि बॅटरी काय तुमची ऑलरेडी चार्ज झाली. आता समजा तुमची लाईट इनकमिंग AC सप्लाय, आता हा जो काय बल्ब आहे हा कुणामुळे ग्लो होतो, तर इनकमिंग AC सप्लायमुळे ग्लो होतो. आता समजा इनकमिंग AC सप्लाय तुमचा ड्रॉप झाला, इनकमिंग AC सप्लाय काय झाला, ड्रॉप झाला. मग त्यावेळी काय झालं पाहिजे, हा इमर्जन्सी बल्ब तुमचा ग्लो झाला पाहिजे. मग ज्यावेळी इनकमिंग AC सप्लाय तुमचा ऑफ होतो त्यावेळी काय होतं बघा, तर हा जो काय कपॅसिटर आहे, ह्या कपॅसिटरमुळं कपॅसिटरच्या पोलॅरिटी चेंज होतात आणि जो काय तुमचा थायरिस्टर आहे तो थायरिस्टरला ट्रिगर, कारण पहिल्यांदा काय चार्जिंग होताना कसं असतं, अप्पर प्लेट पॉझिटिव्ह लोअर प्लेट निगेटिव्ह असतं. डिस्चार्ज होताना तो पोलॅरिटी चेंज करतो. त्यामुळे काय होतं, थायरिस्टर पोलॅरिटी चेंज झाल्यामुळे थायरिस्टरला ट्रिगर पल्स मिळते आणि थायरिस्टरला ट्रिगर पल्स मिळाल्यामुळे हा ऑन होतो. हा ऑन झाला की काय होते, ही बॅटरी ह्या जो काय तुमचा लॅम्प आहे ह्या लॅम्पला काय होतं, कनेक्ट होतं. आणि आता हा जो काय 6 व्होल्ट लॅम्प आहे तो ह्या 6 व्होल्ट काय होतो, बॅटरीमुळं तुमचा ग्लो होतो आणि तुमची लाईट काय होते, कंटिन्यू चालू राहते. बरोबर. काय होतं, ज्यावेळी इनकमिंग AC सप्लाय बंद होतो त्यावेळी हा कपॅसिटर डिस्चार्ज होतो ह्या गेट टर्मिनलकडं. त्यामुळे काय होतं, तुमचा SCR ट्रिगर केला जातो. SCR ट्रिगर केल्यामुळे SCR ऑन होतो. SCR ऑन झाला की ही बॅटरी लॅम्पला काय होते, कनेक्ट केली जाते आणि हा तुमचा जो काय लॅम्प आहे तो लॅम्प तुमचा ग्लो होतो, त्यामुळे तो चालू होतो. अगेन ज्यावेळी तुमची इनकमिंग सप्लाय येईल त्यावेळी काय होणार, अगेन इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळेल, इथं रेक्टिफिकेशन मिळेल, म्हणजे ह्या लॅम्पला सप्लाय मिळणार, कपॅसिटर चार्ज होणार, प्लस ही बॅटरी काय होणार, चार्ज व्हायला सुरुवात होणार. अगेन तुमचा सप्लाय ज्यावेळी जाईल इनकमिंग सप्लाय त्यावेळी हा ट्रिगर होणार. हा ट्रिगर झाल्यामुळं काय होईल, तुमचा बॅटरीचा सप्लाय तिथं कनेक्ट केला जाईल. अशा प्रकारे आपलं हे इमर्जन्सी लाईटनिंग सिस्टीम सर्किट वर्क करतं. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चरला